ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि त्यात थेट जाऊया डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली सुरू झाली आणि ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील आणि महायुतीचे सर्व नेते देखील आज डोंबिवलीतून शक्ती प्रदर्शन करत श्रीकांत शिंदे आपला लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज तिसऱ्यांदा दाखल करतायत। आणि त्यासाठी खास हे प्रचार गीत सुद्धा बनवण्यात आलेलं आहे। आम्ही आता तिसऱ्यांदा अर्ज भरतोय म्हटल्यानंतर ही अर्ज भरण्याची नवी ही विजयाची रॅली आहे, कारण गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीने विकास कामं या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये केलेली आहे। मी पण ह्या डोंबिवलीचाच रहिवासी होतो, माझं शिक्षण ह्याच डोंबिवलीच्या जोशी हायस्कूलमध्ये झालेलं आहे, त्यामुळे मला कल्पना आहे की काय परिस्थिती होती डोंबिवलीतले। म्हणून एक प्रश्न विचारतो, या फडके रोडवरती गर्दी फक्त वर्षातून 2 वेळा दिसते आणि आज या वर्षातून 2 वेळा नाही, वर्षातून एकदाच ही पाडव्याच्या दिवशी गर्दी फार मोठी आणि गुढीपाडव्याला भव्य रॅली असते, गुढीपाडव्याला रॅली पण असते आणि पूर्ण कल्याण डोंबिवलीची तरुणाई ह्या ठिकाणी अवतरते। परंतु आम्ही सुद्धा ह्याच रस्त्यावरनं आमचं आयुष्य म्हणजे लहानपण केलेलं आहे, या समोरच्या जोशी हायस्कूलमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे ह्या डोंबिवलीची जाणीव आहे। आणि जेव्हा आम्ही लहान होतो, शाळकरी होतो, त्यावेळेस विकास कामांच्या फक्त गप्पा ऐकायचो, परंतु आज श्रीकांत शिंदे गेल्या 10 वर्षापासून या कल्याण डोंबिवलीचे खासदार झाल्यापासून लोकांमध्ये उत्साह आहे की जर काम करणारा कोणी कार्यकर्ता म्हणून असेल तर हे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांनी भरपूर कामं केली। म्हणजे त्या कामाचा पाढा वाचला म्हणजे मी असं म्हणेन की ज्या गोष्टीला मी वयाच्या 15व्या वर्षी विचार करत होतो ती गोष्ट आज म्हणजे जवळजवळ 45 वर्षानंतर ती पूर्ण होते, याचा मला अभिमान आहे। बरं, माझा एक प्रश्न आहे, ठाणे लोकसभेच्या उमेदवारीमध्ये आपलं नाव होतं, आपल्याला उमेदवारी मिळणार होती, आपल्याला विचारलं देखील गेलं होतं। बघा, मी विधानसभेचा सदस्य म्हणून गेली 3 टर्म जेव्हा 84,000च्या मताधिक्याने मी 2019 साली निवडून आलो, त्यावेळेस मी 3ऱ्या टर्मला निवडून आलो होतो। मला 4थ्यांदा विधानसभेचीच निवडणूक जिंकायची मी प्रयत्न करतोय, परंतु शेवटी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचे प्रमुख आहेत आमच्या पक्षाचे। मी त्यांना एका वाक्यात सांगितलं होतं, साहेब माझी निवडणूक लढवायची इच्छा नाही आहे लोकसभेची, परंतु तुम्ही जर मला सांगितलं उभं राहायला मी उभं राहील, पण आपल्याला उमेदवार तुम्ही द्याल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची सुद्धा ताकद प्रताप साहेब। पण आपल्याला विचारणं होती का?